नमस्कार मित्रांनो. द कुटे ग्रुप, ज्ञानराधा मल्टीस्टेट, द कुटे ऑइल ग्रुप तसेच यांचे जे संचालक आहेत सुरेश कुटे, त्यांच्या पत्नी अर्चना कुटे, तसेच यांचे जे सहसंचालक होते आशिष पाटोदकर, हे सर्व सध्या बीड जिल्ह्यामधील जे पोलीस स्टेशन होते ते पोलीस कोठडीमध्ये आहे. अशामध्येच त्यांनी एक ज्ञानराधा मल्टीस्टेटचे जे ऑफिशियल पेज होतं त्यावरती त्यांनी एक लेटर जारी केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी असं उल्लेख केलेला आहे की येणाऱ्या 30 तारखेपासून, म्हणजे लेटर तसे कालचे आहे 19 तारखेचे आहे, येणाऱ्या 30 तारखेपासून ते फंड वाटपास सुरुवात करणार आहेत. अशामध्ये त्यांची एक परत न्यूज समोर आली की नेमकं जे त्यांनी त्यांच्या जे गाड्या खरेदी केलेल्या होत्या त्या गाड्यांना त्यांनी जे पेमेंट अवेलेबल केलं होतं ते त्यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटमधनं ते पेमेंट त्यांना गाड्यांना पुरवलेलं होतं. अशामध्येच नेमकं त्यांनी ज्ञानराधामधील सर्व पैसा जो आहे तो कुटे ग्रुपमध्ये टाकला, तसेच काही स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी वापरला. अशामध्येच त्यांना आता लोन मिळणार की नाही मिळणार, ते समोरचं लोन घेऊन जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांचे ठेवी परत करणार का, आणि ठेवी परत करणार आहेत तर नेमकं परत करणार आहेत तर कधी करणार आहेत, आणि त्यांना 21 जून पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे. हे आपण लेटर बघू शकता. ज्ञानराधाने हे लेटर जारी केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी 19/6/2024 म्हणजे कालच्या डेटला हे लेटर जारी केलेलं आहे. त्यांनी प्रति ज्ञानराधा मल्टीस्टेटचे खातेदार ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड, शाखा परडी, विषय दिनांक 30 जून 2024 पासून ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांना ठेवी परतावा प्रक्रिया बँक RTGS द्वारा सुरू करत आहोत. असं लेटर आहे ते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. अशामध्येच नेमकं यात कितपत सत्यता आहे, हे लेटर खरंच त्यांनी जारी केलेलं आहे का, आणि 30 जून पासून त्यांचे ठेवीदारांना जे ठेवीदार होते त्यांच्या ठेवीदारांना परत मिळणार का, ही पण फक्त डेटवर डेट, तारीखवर तारीखच असणार आहे. याबद्दल सध्या अद्यापही कुठलाही कन्फर्मेशन नाही. पण संभाजीनगरच्या शाखेशी संपर्क केला असता त्यांनी असं सांगितलेलं आहे की वरिष्ठांनी हे लेटर जारी केलेलं आहे व त्यांना 30 तारखेपासून ते शुअर म्हणजे 100% फंड वाटपास सुरुवात करणार आहोत. पण याबाबतची जी सुरक्षितता आहे ती त्यांनी पूर्णपणे बाळगलेली आहे. म्हणजे याबाबत जे पूर्ण कन्फर्मेशन आहे ते फक्त सिनियर लोकांकडेच आहे, आणि त्यांना फक्त एवढं सांगितलं गेलेलं आहे की हे लेटर आलेलं आहे आणि 30 तारखेपासून फंड वाटपास सुरुवात होणार आहे. चला तर हे लेटर संक्षिप्तमध्ये जाणून घेऊया की नेमकं हे लेटर काय म्हणते. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड आणि कुटे समूह आपल्याला या पत्राद्वारे औपचारिकरित्या सूचित करत आहोत की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीतील ठेवीदारांच्या समस्याबद्दल सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवून त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी आर्थिक तरतूद करत होतो. सर्व हितचिंतकांच्या आशीर्वादाने या अथक प्रयत्नांना यश आले असून दिनांक 30 जून 2024 पासून सर्व ठेवीदारांना ठेवी परत करण्याची प्रक्रिया बँक RTGS द्वारे सुरू करण्यासाठी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि कुटे ग्रुप पूर्णपणे तयार आहे. आम्ही आमच्या ठेवीदारांना आश्वस्त करू इच्छितो की ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि कुटे समूह आजही आपल्या वचनाप्रती समर्पित आहेत. या आव्हानात्मक काळातील संकटावर मात करून तावून सुखालून बाहेर निघणाऱ्या आमचा दृढ निश्चय कायम आहे. आमच्या ठेवीदारांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि आमची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. ठेवी परतावा प्रक्रिया सुरू करण्याच्या उद्देशाने आम्ही जो प्रवास केलेला आहे तो अनेक अशक्य आव्हानांनी भरलेला होता. तथापि तुमचा आमच्यावरील विश्वास आणि पाठिंब्याने आम्ही आव्हान पार करू शकलो. या कठीण काळात आम्हाला आपले सहकार्य व आशीर्वाद लाभले. असेच आपले सहकार्य व आशीर्वाद यापुढेही राहील अशी आशा व्यक्त करतो. आपले मनपूर्वक आभार. असे जे पत्र आहे ते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. यात आता येणाऱ्या 30 तारखेपासून त्यांनी असं सांगितलेलं आहे की फंड वाटपास सुरुवात होईल, आणि 21 तारखेला म्हणजे उद्याला कुटे साहेबांना जे आहे ती त्यांची पोलीस कोठडीमधून त्यांची सुटका होणार आहे. सुरेश कुटे साहेब तसेच आशिष पाटोदकर तसेच त्यांच्या पत्नी अर्चना कुटे हे तिघे सुद्धा सध्या पोलीस कोठडीमध्ये बीड येथे आहे. अशामध्येच नेमकं त्यांनी हे लेटर त्यांनीच जारी केलेलं आहे का, की हे लेटर फसवे आहे, याबाबत आपल्याला येणाऱ्या 2 दिवसामध्ये कुटे साहेब समोर येऊन ते सुद्धा कळवतील. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर काही नवीन अपडेट आलं तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेते.